पण मगर सर आपण पाहतो की पूर्वी मधमाशा मुबलक प्रमाणात दिसायच्या. झाडांना मधमाशांचे पोळे लटकलेले दिसायचे. आता मात्र थोडंसं प्रमाण कमी झाल्यासारखं वाटतं किंवा झाडांना न दिसता इमारतींमध्ये वसाहत करायला लागल्या मधमाशा. याचं कारण कुठे सापडतं? निश्चितपणे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला मॅडम. हो. बघा, निसर्गामधल्या ज्या मधमाशांच्या वसाहती आहेत हं, त्या कमी होत आहेत. हं, त्या कमी होण्याची बरीचशी कारणं आहेत. हं, त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण मधमाशी पालन न करता जे नैसर्गिक मधमाशांची वसाहती आहेत हं, त्या आपण नष्ट करून मध त्यांच्याकडून संकलन करतो. हं, त्यामुळं काय होत आहे की या मधमाशांच्या वसाहती ह्या नष्ट होतं. नष्ट होत आहेत, कमी होत आहेत. हं, परंतु जर आपण बघितलं, जसं तुम्ही एक म्हटलं की वेगवेगळ्या इमारतींवरती सुद्धा मधमाशा त्यांचे वसाहती करत आहेत. हं, तर ह्या ज्या मधमाशा असतात ह्या आग्या मधमाशा असतात. हं, म्हणजे आपल्याला एखाद्या इमारतीवरती मोठं उंच पोळं ठिकाणी दिसतं. मोठं पोळं आपल्याला दिसतं. हं, तर ते पोळं आग्या मधमाशांचं असतं. हं, आणि आग्या मधमाशा ह्या कुठल्याही उंच ठिकाणी, मग त्या इमारती असतील, हं, उंच पाण्याची टाकी टाकी असेल असेल, हां. किंवा डोंगराच्या कडा असतील, हं, तर अशा ठिकाणी इनअसेसिबल ठिकाणी जिथं सहज पोहोचणार माणूस नाही. पोहोचणार नाही अशा ठिकाणी त्या पोळं बांधत असतात. परंतु इतर ज्या मधमाशांच्या प्रजाती आहेत हं, निश्चितपणे त्यांच्या वसाहती ह्या खूप कमी झालेल्या आहेत. बरोबर. आणि त्यासाठीच आपल्याला मधमाशी पालन हं, करणं अतिशय अनिवार्य आहे, अतिशय गरजेचं आहे. हं. आणि त्यामुळेच आपण जी शेतीची परिस्थिती सुद्धा बघतो, हो. वेगवेगळ्या कृषी निविष्ठांवरती आपले शेतकरी बांधव हा खर्च करत असतात. करतात. आपल्या घामाचा हं. पैसा या वेगवेगळ्या पीक व्यवस्थापनाच्या कृषी निविष्ठांसाठी ते खर्च खर्च करतात. करतात. परंतु मधमाशी पालन जर त्यांनी केलं त्या ठिकाणी, हं, तर तिथे 2-3 गोष्टी साध्य होतील. हं, एक तर आपलं कीटकनाशकांवरचं परावलंबित्व जे आहे हं. ते तिथे कमी होईल. हं, शेतीवरील आपला खर्च कमी होईल हं. आणि आपल्याला या मधमाशी पालनाद्वारे हं. आपल्याला आपल्या पिकाचं परागीभवन मिळेल. हो. आणि त्याच्यातून एक सर्वसाधारणपणे 30 ते 40% आपल्याला पिकाचं उत्पादन उत्पादन वाढ वाढ. सुद्धा मिळेल. अरे वा. म्हणजे हे फार महत्वाचं आहे नाही का, निश्चित, शेतकऱ्यांनी yes. लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. पण आता आपण असं पाहतो सर की विदर्भामध्ये पारंपरिक पिकं घेतल्या जातात. फुल शेती आणि फळ शेतीचं प्रमाण त्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कमी आहे. कमी. मग अशा वेळेस हा मधमाशिका पालनाचा व्यवसायाचा विचार विदर्भातले तरुण करू शकतात का? निश्चित करू शकतात. कारण जसे आव्हानं असतात हं, तशा संधी सुद्धा असतात. हं, तर मधमाशी पालनाकडे आपल्या विदर्भातील तरुणांनी एक संधी म्हणून बघणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. त्यामध्ये सर्वप्रथम मला त्यांना असं सांगावं लागेल की मधमाशांच्या काही 1-2 प्रजाती नाहीयेत. नाही. तसं जर पाहिलं तर आपल्या या निसर्गामध्ये 20,000 पेक्षा जास्त मधमाशांच्या प्रजाती आहेत. हं, त्यापैकी मानवाला फक्त 8 प्रजातींची ओळख पटलेली आहे. हां, त्यांच्या 43 उपप्रजाती आहेत. बरं. आणि म्हणजे त्याला पोट जाती आपण बरोबर. म्हणूया, त्या 43 आहेत. त्यापैकी आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून हं, 5 मधमाशा महत्वाच्या आहेत. हं, त्या 5 मधमाशांमध्ये आग्या मधमाशा, हं, ज्या मी तुम्हाला सांगितलं उंच ठिकाणी उंच उंच ठिकाणी. झाडांवरती त्या एकच मोठं पोळं बांधतात. बरोबर. तर ह्या आग्या मधमाशांपासून आपल्याला एका वसाहतीपासून एका वर्षाला सर्वसाधारणपणे हं. 35 ते 70 किलो मध आपल्याला मिळू शकतो. म्हणजे मध संकलन शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा आता आग्या मधमाशांपासून आपण मध संकलन करू शकतो. करू शकतो. पूर्वी जे काही मधमाशांचे पोळे नष्ट केली जायची, हं. आता आपण शेतकरी बांधवांना किंवा जे काही तरुण आहेत त्या तरुणांना प्रशिक्षण देऊन त्या आग्या मधमाशांपासून सुद्धा ते आता चांगलं उत्कृष्ट मध संकलन करत आहेत. करतात. हं, दुसरी प्रजाती जी आहे हं, ती म्हणजे फुलोरी मधमाशी, हं, जिला आपण ॲपिस फ्लोरिया असं म्हणतो. हं, हं. आता ही ॲपिस फ्लोरिया म्हणजे कुठे आपल्याला एखाद्या झुडपावरती हो. किंवा झाडाच्या फांदीवरती जी मधमाशांचं पोळं पोळं दिसतं दिसतं. हो. त्या फुलोरी मधमाशी, त्याला आपण काटेरी मधमाशी म्हणतो. हं, ह्या मधमाशा एका वसाहतीपासून वर्षभरात हं. 1 ते 1.25 किलो पर्यंत मध देऊ शकतात जास्तीत जास्त. बरं. हां. परंतु ह्या ज्या 2 मधमाशी मी तुम्हाला सांगितल्या, हं, हं, आग्या मधमाशा आणि फुलोरी मधमाशी, हं. या दोनही मधमाशांचं पालन करता येत नाही. बरं. म्हणजे त्यांना आपण पाळू पाळू शकत नाही. शकत नाही. हां. त्यांच्यापासून मध संकलन करू शकतो हां. परंतु नैसर्गिकरित्या. नैसर्गिकरित्या, हं. परंतु त्यांना बंदिस्त करून त्यांना आपण पाळू शकत नाही. नाही. त्याचं कारण काय, तर ते उघड्यावर पोळं बांधतात. बरं. म्हणजे त्यांची जी जीवनशैली आहे हं. ती उघड्यावरती पोळं राहणे. बांधण्याची आहे, हं. राहण्याची आहे. हं. त्यामुळं त्या आपल्याला पेट्यांमध्ये राहणार नाही. पेट्यांमध्ये राहणार नाही.
बरं. मग तिसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे पोळ्याची मधमाशी, हं. ज्याला आपण पोत्या मधमाशा म्हणतो, पोळ्याच्या मधमाशा म्हणतो. हं. हिचं शास्त्रीय नाव जर आपण बघितलं तर ट्रायगोना, ट्रायगोना. हं. ट्रायगोना मधमाशी असते. ही डंखरहित मधमाशी आहे. हं. ही मधमाशी कधी डंख करत नाही. नाही. हां. आणि या मधमाशीपासून एका वसाहतीपासून एका वर्षाला आपल्याला 150 ते 200 ग्रॅम मध मिळतं. अच्छा. हं. पण ह्या मधमाशा आपल्याला एखाद्या ग्रीन हाऊस हं. किंवा शेड नेट, पॉली हाऊस मध्ये परागीभवनासाठी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. बरं. कारण यांचा जो कार्य करण्याचा जो परीघ आहे परीघ आहे. हा हं. 400 मीटर पर्यंत आहे. बरं. त्यामुळं आपण या मधमाशांचं पालन तिथे करू शकतो. चौथी जी प्रजाती आहे हं. ती म्हणजे सातेरी किंवा सातपुडा मधमाशी, हं. जिचं शास्त्रीय नाव ॲपिस सेरेना इंडिका आहे. बरं. ही आपली भारतीय मधमाशी आहे. हं. ही सहज, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी आव्हानं आहेत तरी संधी सुद्धा आहे. हं. आपला मेळघाट म्हटलं किंवा जिथं कुठं आपला यवतमाळचा जंगली परिसर आहे आहे. हां. किंवा जंगलाचा जो परिसर आहे तिथे झाडाच्या ढोलकीमध्ये, ज्या पोकळ झाडांच्या ढोलकी असतात किंवा दगडांच्या कपारीमध्ये हं. किंवा वारुळामध्ये हं. या आपल्याला मधमाशांच्या वसाहती सहज आपल्याला निसर्गतःच उपलब्ध होतात. अच्छा. त्या आपण कॅप्चर करून, त्या आपण पकडून हं. मधमाशांच्या वसाहतीमध्ये पेटीमध्ये ठेवून आपण त्यांचं पालन करू शकतो. आता ही जी सातेरी मधमाशी आहे, या सातेरी मधमाशांपासून आपल्याला एका वसाहतीपासून एका वर्षाला 7 ते 8 किलो मध मिळतो. बरं. हां. पण आता ही जी मधमाशी आहे हं. या मधमाशीला आपण स्टेशनरी म्हणजे एकाच ठिकाणी राहून मधमाशी पालन करण्यासारखी मधमाशी आहे. हं. या मधमाशीला वारंवार Migrate वेगवेगळ्या करता ठिकाणी मायग्रेट करण्याची आवश्यकता नाही. करू शकतो, हं. परंतु तेवढी करण्याची आवश्यकता नाही. नाही. हं. आणि यांच्यामध्ये एकच अडचण असते, थोडी गृहत्याग करण्याची प्रवृत्ती जास्त असते. अच्छा. जेव्हा त्या वातावरणामध्ये काही बदल झाला. झाला हं. किंवा आपल्या हाताळणीमध्ये थोडी काही त्रुटी असेल हं. हं. तर अशा वेळेला त्या वसाहत डिस्टर्ब लवकर होतं. हा सोडतात आणि थोडं जहाल महत्वादी असतात. हं. आग्या मधमाशांपेक्षा आणि फुलोरी मधमाशांपेक्षा कमी जहाल असतात, हं. परंतु त्या थोड्या असतात. जहाल हं. असतात. त्यानंतरची जी 5वी प्रजाती आहे हं. ती म्हणजे युरोपीय मधमाशी. बरं. जशी भारतीय मधमाशी आहे तशीच युरोप प्रदेशातली ही मधमाशी आहे. हं. ह्या मधमाशाला ॲपिस मेलिफेरा या शास्त्रीय नावानं ओळखली जाते. हं. आता ही मधमाशी जी आहे ही मधमाशी मैदानी प्रदेशामध्ये, बरं. जिथे सपाट प्रदेश आहे, हं. जिथे डोंगर जास्त नाही, अशा प्रदेशामध्ये या मधमाशीचं पालन आपण अतिशय उत्कृष्टरित्या करू शकतो. अच्छा. आणि या मधमाशीपासून आपल्याला एका वसाहतीपासून एका वर्षाला सर्वसाधारणपणे 25 ते 35 किलो मध मिळू शकतो. बरं. हं. परंतु आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मधाचं उत्पादन या युरोपीय मधमाशांमध्ये जास्त आहे, जास्त आहे. परंतु या मधमाशांना मग त्या प्रमाणामध्ये फुलोरा आवश्यक आहे. बरं. हां. यांना जर आपण पुरेसा फुलोरा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करत गेलो हं. तर आपल्याला सरासरी 20 किलो सुद्धा बरं. आपल्या भागामध्ये मधाचं उत्पादन घेता येऊ शकतं. मग सर आपण युरोपियन मधमाशी म्हटलं म्हणजे याचा अर्थ ती विदेशातून मायग्रेट झालेली आहे. हा, म्हणजे तिचा जो ओरिजिन आहे, उगम आहे युरोपामधला, त्याला दुसरं नाव, टोपण नाव इटलीची मधमाशी सुद्धा तिला बरं. म्हणतात. पण मग भारतीय वातावरणामध्ये म्हणजे आता समजा आपण पाहतो की तापमान प्रचंड आहे तर टिकाव धरतात का त्या? हो, निश्चितपणे. आता बघा, आपण भारतामध्ये कुठेही गेलं हं. तर आपल्याला उन्हाळा जो ऋतू आहे हं. त्या ऋतूमध्येच आपल्याला अडचणी आहे जवळपास संपूर्ण भारतामध्ये. हं. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पीक पद्धती आहे, हं. विशेष करून आपल्या विदर्भामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी, हं. तसं जर आपण पाहिलं तर तुरीला जेव्हा फुलोरा सुरू होतो बरोबर. तेव्हाच आपल्या नैसर्गिकरित्या मधमाशांच्या वसाहती पुन्हा सापायला सुरुवात होते. होतात. हो. म्हणजे आपल्याकडे तसं खूप पोटेन्शियल आहे, आहे. परंतु रासायनिक कीटकनाशकांचा जो वापर आहे, हं. रसायनांचा जो वापर आहे, हं. तो कुठेतरी आपल्या या मधमाशी पालनामध्ये अडथळा आणू शकतो. बरोबर. पण तरी सुद्धा हं. आपण या मधमाशी पालनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हं. तेलवर्गीय पिकांचा जर पुरस्कार केला, हो. तेलवर्गीय पिकांचा जर आपण जास्त प्रमाणामध्ये लागवड उत्पन्न केली, घेतलं. हं. त्यामध्ये सूर्यफूल आहे, हो. हे तिन्ही हंगामामध्ये लावता येणारं पीक आहे. अगदी. हं. तीळ आहे, तीळ आपल्याला तिन्ही हंगामामध्ये, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये लावता येतो. हं. त्यानंतर रब्बी हंगामासाठी तेलवर्गीय पीक मध्ये मोहरी आहे, हं. त्यानंतर ओवा आहे, हं. सोप आहे, यासारखे पिकं आहेत, कोथिंबीर आहे. बरं. हं. तर त्या पद्धतीनं जर आपण फुलोरा अवस्थेपर्यंत ती जर आपल्याला वाढवली आपण. कोथिंबीर जर भेटली तर बऱ्याच अंशी आपल्याला मधमाशांना त्याचा फायदा होतो, हं. पिकाला सुद्धा त्याचा फायदा होतो. अच्छा. आणि त्यामुळं आपल्या विदर्भामध्ये निश्चितपणे
मधमाशी पालनाला आव्हानं खूप आहेत. आव्हानं नाहीत असं मी म्हणत नाही, हम्म. परंतु आपल्याला मधमाशी पालन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्यांचं खाद्य आपल्याला त्यांना उपलब्ध करून उपलब्ध द्यावं. करून देणं गरजेचं आणि एखाद्या व्यक्तीला खाद्य उपलब्ध झालं हो की त्यानंतर तो त्या परिसरामध्ये त्या सर्वाइव्ह भौगोलिक होऊ शकतो. परिस्थितीचा हम्म. अंदाज घेऊन बरोबर तिथे तो राहू शकतो. हा, थोड्या अडचणी येतील, त्याच्यावर आपण मात करू शकतो. हम्म. जसं की आपण बघितलं, जेव्हा आपण मधमाशांच्या वसाहती ठेवतो तर हम्म. त्यांना काही संपूर्ण 100% सावलीमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. बरं हं. 40 ते 50% फाटकी सावली त्यांना असली तरी चालतं चालतं. हम्म. फक्त उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये थोडं हम्म. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या पेट्यांवरती आपल्याला गोणपाट ओले करून थोडे त्याच्यावर जर ठेवले बरोबर तर त्यांचं तापमान हो. वसाहतीतलं त्या मेंटेन करण्यामध्ये हम्म. किंवा अबाधित ठेवण्यामध्ये त्यांना फायदा